जय श्रीराम. गेले 126 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 127वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाचं महत्व लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. खरे संत कोण आहेत? संत कसे ओळखावेत? संतांकडे गेला की काय करावं आणि काय करू नये? तसंच आपण आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक प्रगती करण्याकरता नामस्मरणाचा आपल्याला कसा उपयोग होईल? नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी एकदम साध्या सोप्या भाषेत या प्रवचन रूपी पुस्तक जे 365 दिवसांचं आहे, या 365 दिवसांच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक दिवसासाठी एक पान असे जे वाचायला 3 ते 4 मिनिटं आणि स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. तुम्हाला जर फिजिकली पुस्तक वाचायची कंटाळा असेल, तर तुम्ही ऑनलाईन या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती, संकेतस्थळावरती जाऊन वाचू शकता. नसेल तर अशा प्रकारचं जे रेकॉर्डेड प्रवचनाचं अ, गोष्टी झालेल्या आहेत, त्या तुम्ही ऐकू देखील शकता. आजचं 127व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करूया आणि त्याचं शीर्षक आहे, स्वार्थ आवरल्याने परमार्थ प्रेम वाढते. परस्पर प्रेम वाढवण्याकरता काही गोष्टी आवश्यक आहेत. एक बारीक-सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाला किंवा प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी-थोडी सवलत ठेवावी. म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल, त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली, तर ते व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीमध्ये ज्या सर्वांचा प्रमाणात बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो, अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे आपण बऱ्याचशा ज्या गोष्टी करायला पाहिजे, सगळ्यांशी प्रेमाने वागणं किंवा आपण अशा प्रकारे वागणं की ज्याच्यामध्ये आपल्या मुखामध्ये नम्रता असावी, गोड शब्द वापरावेत आणि ते करत असताना देखील आपल्याकडे कोणत्या प्रकारचा स्वार्थ नसावा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असं वाटते त्यापेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरता आहे, हे वाटणे ही होय आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. म्हणजे प्रेम कसं वाढू शकतो याच्याकरता यांनी ह्या छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाहीये. म्हणजे निस्वार्थी माणूस नेहमीच आनंदी राहतो आणि त्याला कधीच काही कमी पडत नाही. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी मुबलकपणे मिळतात. जिकडे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. ही त्याची गरज आहे, ही त्याचं काम आहे. निस्वार्थी माणूस असेल जो चांगला वागतो, चांगला विचार करतो, लोकांना मदत करतो, त्याची गरज भागवणं ही त्या ईश्वराची म्हणजे भगवंताची काम आहे. हे महाराजांनी आणि सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच म्हणतात की गरिबांच्या गायी देव चालतो असं म्हणतात. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज समजते किंवा वाटते की मी कुठे स्वार्थी आहे? मी कुठे कोणाजवळ काय मागतो? पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असं म्हणता येणार नाही. अहंकार इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात, की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो. कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे. हा कायिक स्वार्थ झाला. माझ्या बोलण्याने सर्वांनी मान डोलावी. मी कोणाला काही कमी असं बोलले तर ते त्याने निमूटपणे सहन करायला पाहिजे. अशा रीतीने वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत, अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशी तऱ्हेची इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणतात. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक स्वार्थ या 3 प्रकारचे स्वार्थ महाराजांनी सांगितलेले आहेत. आता मी माझ्याकरता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्यांकरता आहे असा विचार केला असेल, तर असे दिसून येईल, की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच मी त्याहून थोडी जास्त दुसऱ्याला सवड किंवा जास्त सवड दुसऱ्याकरता ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्याकरता माझा मी स्वतःकरता नसून मी दुसऱ्यांकरता आहे.
असा भाव आपल्या मनात असला पाहिजे. म्हणजेच जे दुसऱ्यांना आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे. म्हणजे आपल्याला आवडल्याने एखाद्याने ओरडून बोलणं किंवा मोठं बोलणं, तर तर आपण देखील त्यांना तशा प्रकारे बोलू नये. आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्यांनी आपल्याला केले तर बरे वाटते, तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावं. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला मान दिला, आपल्याशी चांगलं बोललं, नम्रतेने बोललं, प्रेमाने बोललं, तर आपल्याला आनंद वाटतो. तसंच आपण दुसऱ्याशी करायला पाहिजे. हेच सर्वांचे सार आणि हाच धर्म देखील आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले, पण आपण एकटेच त्याचे करतो. पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला, तोच भगवंताचा झाला असं समजायला. जो लोकांना मदत करतो, जो लोकांच्या कामी येतो, जो सगळ्या लोकांना हवाहवासा वाटतो, तोच भगवंताला हवाहवासा वाटणार शेवटचं वाक्य. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. म्हणजे स्वार्थ आवरल्याने प्रेम कसं वाढतं, परस्पर प्रेम कसं वाढतं, हेच त्यांनी 127व्या प्रवचनच्या पानावरती आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आता आपण 11व्याला श्रीरामाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 127व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या ईश्वरचरणी श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.